नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सुकटीची चटणी. तर त्यासाठी सर्वप्रथम तवा गरम करून घ्यायचा आहे. तवा गरम झाला की त्यामध्ये सुकट टाकायची. सुकट व्यवस्थित भाजून घ्यायची. चांगली लालसर होतपर्यंत भाजायची आहे. कच्चेपणा राहिला नाही पाहिजे त्यात. पाहू शकते कलर चेंज व्हायला लागलेला आहे आता. सुकट चांगली भाजलेली आहे. आता ती एका प्लेटमध्ये आपण काढून घेतली. त्यानंतर तव्यामध्ये तेल टाकायचे आहे. तेल तापले तोपर्यंत इकडे आपण जी सुकट घेतली होती भाजून त्याच्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ ती धुवून घ्यायची आहे. इकडे तेल तापले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. मी 4 बारीक चिरलेले कांदे घेतले होते. सुकटच्या चटणीमध्ये जेवढा जास्त कांदा टाकाल तेवढी छान चव येते. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. सर्व व्यवस्थित छान परतून घ्यायचं. कांदा चांगला लालसर होतपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता सुकटमध्ये जे आपण पाणी घेतलेलं होतं ते स्वच्छ धुवून निथळून सुकट ठेवलेले आहे बाजूला. कांदा चांगला लाल झालेला आहे. आता यामध्ये हळद टाकायची आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला, लाल तिखट, आणि चिकन मसाला. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता जे टाकायचे असतील ते. मसाले चांगले कांद्यात परतून घेतले. आता यामध्ये जी सुकट आपण निथळून घेतलेली होती ती टाकायची आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. सुकट आधी भाजून मगच धुवायची, नाहीतर ती जर आधी धुतली आणि नंतर परतायला घेतली तर भांड्याला चिकटते. त्यामुळे शक्यतो आधी भाजून नंतरच धुवून घ्यायची. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सुकटमध्ये आधीच थोडंसं मिठाचे प्रमाण असते त्यामुळे मीठ व्यवस्थित टाकायचे. सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं छान. थोडेसे पाणी ॲड करू शकता तुम्ही त्यामध्ये. आता वरून थोडी कोथिंबीर टाकायची आहे. 4-5 मिनिटे ही चटणी व्यवस्थित तव्यामध्ये भाजून घ्यायची. आपली चटणी तयार झालेली आहे.